friends, myself Shraddha Devare. I teach you science subject 6th standard. Okay. Now I start first chapter of science, natural resources, air, water and land. Okay. Now what is meant by natural resources? Natural resources means which things that comes from the nature. म्हणजे जे आपण निसर्गाकडून आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्यांना आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने असे म्हणतो. नॅचरल रिसोर्सेसमध्ये काय काय येतं? एअर, वॉटर अँड लँड. ओके. नाउ सी दिस पिक्चर शो. Now see this picture. Okay, in that picture what are you see? In picture you see that some things on land, some things are in the water, some in the sky, means in the air. Okay. Now see this picture. म्हणजे या पिक्चरमध्ये आपण काय काय बघितलं की काही ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लँडवरती म्हणजे लिथोस्फिअरवरती आहे, काही आहेत त्या पाण्यात आहे म्हणजे हायड्रोस्फिअरमध्ये, आणि काही इन द स्काय मीन्स इन द एअर हवेमध्ये म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये. यू सी दॅट वॉट आर इन द पिक्चर. ओके. देन एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. means our earth's sphere is divided into 3 sphere: hydrosphere, lithosphere and atmosphere. In lithosphere consists the part of land. म्हणजे लिथोस्फिअर मध्ये जो आपला जमिनीचा भाग असतो तो कन्सिडर केला जातो. इन हायड्रोस्फिअर कन्सिडर अवर वॉटर पार्ट्स. मीन्स इन वॉटर व्हॉट आर यू सीइंग इन द वॉटर? वॉटर मीन्स मेनी थिंग्स इन लिव्हिंग इन द वॉटर. Hydrosphere. Then in atmosphere we see that the what are which are living things live in the air. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये कुठल्या गोष्टी येतात म्हणजे स्कायमध्ये कुठल्या गोष्टी येतात, कुठे कोणते पक्षी उडतात वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण ॲटमॉस्फिअरमध्ये बघतो. ओके. नाउ ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर इन and or our living things consider in the all in the 3 sphere. These living things and the part of the lithosphere, hydrosphere and atmosphere that are which they occupy are together is called the biosphere. Biosphere means jivavaran. Okay. The sphere have formed on the earth naturally. These 3 spheres are formed around our earth naturally. म्हणजे नॅचरली ते आपल्या अर्थभोवती क्रिएट झालेले असतात. त्याला आपण कोणीही क्रिएट केलेलं नसतं, ते नॅचरली क्रिएट होतात. ओके. नाउ व्हॉट इज मीन बाय ॲटमॉस्फिअर? ॲटमॉस्फिअर मीन्स द एअर अराउंड अवर अर्थ. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर अराउंड अवर अर्थ. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या भोवती जे हवेचं आवरण असतं त्याला ॲटमॉस्फिअर म्हणतात. अँड हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर इज द पार्ट ऑफ अवर लँड अँड वॉटर. म्हणजे आपल्या पृथ्वीने जो पार्ट ऑक्युपाय केलेला आहे म्हणजे जमिनीचा जो भाग आणि पाण्याने जो भाग व्यापलेला आहे आपल्या पृथ्वीने त्याला आपण लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर म्हणतो. द मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ लँड इज ऑक्युपाय बाय हायड्रोस्फिअर. मीन्स जो जास्तीत जास्त जो भाग आहे आपल्या पृथ्वीचा हा पाण्याने व्यापलेला आहे. मीन्स 71% पार्ट हा आपला पाण्याने व्यापलेला आहे जमिनीचा, आणि जो 29% जो भाग आहे तो आपण जमिनीने व्यापलेला आहे. ओके. नाउ देन व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस? द डेफिनेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस इज द एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स important for sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. They are called the natural resources. म्हणजेच नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच काय की आपल्या लिव्हिंग थिंग्स म्हणजे आपल्याला जगण्यासाठी जीवाणूंना जगण्यासाठी यांना जगण्यासाठी ज्या मेन गोष्टी असतात म्हणजे एअर, वॉटर आणि लँड ह्या सगळ्यांना मिळून ज्या आपल्या बेसिक नीड्स आहेत ज्या फुलफिल केल्या जातात या गोष्टींकडनं त्यांना आपण नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. ओके. नाउ इन दिस व्हिडिओ we see that what is meant by natural resources in detail. Okay. Next video we see that this natural resources, air, water and land,
in detail. Okay, thank you friends.